बुरबुशी 11 संघ दोन्ही बलाढ्य संघ कराड तालुका क्रीडा संघाच्या नामवंत संघांच्या यादीमधील बलाढ्य दोन संघामध्ये ही दुसऱ्या फेरीची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूला बुरबुशी 11 संघ, दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर येळगाव 11 प्रशांत गोडसे विरुद्ध रोहित पाटील अशी लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला लगेच आपण तयार आहे. बुरबुशी 11 संघ जास्त वेळ घेऊ नका प्लीज. चला बुरबुशी 11 संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायची प्लीज विनंती आहे. कराड तालुका क्रीडा अंतर्गत बजरंग स्पोर्ट्स गोठेवाडी आयोजित बजरंग चषक 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 15,000 रुपयांचं कॅश प्राईज, त्याचबरोबर एक आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकासाठी रोख रुपये 10,000 रुपयांचं कॅश प्राईज, त्याचबरोबर आकर्षक चषक. तृतीय क्रमांकासाठी रोख रुपये 5,000 रुपयांचं कॅश प्राईज, त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी. चतुर्थ क्रमांकासाठी रोख रुपये 2,500 रुपयांचं कॅश प्राईज, त्याचबरोबर एक आकर्षक चषक या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जाईल. त्याचबरोबर आकर्षक पारितोषिकांची वाढ बरसात या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. त्यामध्ये मालिकावीरसाठी आपण पाहायला लागलं तर आकर्षक ऑर्डर प्युरिफायर पाहतोय. उत्कृष्ट फलंदाजासाठी अमितराज स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आकर्षक बॅट, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजासाठी 70-70 आरोही स्पोर्ट्स कोपर खेळण्याचे ओनर सन्माननीय संग्रामजी लाबण साहेबांच्या माध्यमातून आकर्षक शूज, त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आकर्षक एअरबड्स आपण कुमार दर्शन जाधव युवा उद्योजक यांच्या माध्यमातून पाहतो. आजच्या दिवसामध्ये लागणारं संपूर्ण पाणी आपल्याला शिवप्रेमी सन्माननीय आदरणीय आप्पासाहेब चोपदार साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेलं आपल्याला जरूर पाहायला मिळतं. या स्पर्धेसाठी साऊंड सौजन्य स्पीकर आपण आज पाहतोय. सन्माननीय सदाशिव काटेकर साहेब, सन्माननीय आदरणीय आनंद जाधव साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. या सर्व स्पॉन्सर्स आपल्या मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. दुसऱ्या फेरीची पहिली मॅच इन ॲक्शन मध्ये स्वप्नील वर्सेस रोहित अशी लढाई. पहिला बॉल 3 षटकांची मॅच. हो स्टान्स करण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर बॉलने दिशा बदलली. ओमसाई MTC लाईव्ह टीमच्या माध्यमातून अक्षयजी म्हात्रे साहेबांची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी आपल्याला सज्ज पाहायला मिळते. क्वालिटी आणि क्लॅरिटी हे त्यांचं सूत्र राहिलं. प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावरती त्यांनी राज्य निर्माण केलं अशी यूट्यूब वाहिनी पाहतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल, अगदी पडल्यानंतर वेगाने बॉल पायावरती आदळला आणि त्यानंतर एक धाव मिळत असताना आपल्याला पाहायला मिळाली बायच्या स्वरूपामध्ये. नेहमीच आपण टेनिस बॉल, रबर बॉल हंगाम पाहिला ओमसाई MTC लाईव्ह टीमच्या माध्यमातून. आता रबर बॉल क्रिकेटचा हंगाम पाहतोय. जिकडे तिकडे पाहिल तर तिकडे चर्चा आहे ओमसाई MTC लाईव्ह टीमची, कारण क्लॅरिटी आणि क्वालिटी असेल तर तुम्हाला संपूर्ण देशभरातून मागणी असताना ती सातत्याने मागणीचा विचार केला तर ओमसाई MTC प्रथम पसंतीची वाहिनी म्हणून आपण सातत्याने अनेक विभागामध्ये पाहतोय. 2 धाबा धावपलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळालेत. रोहित पाटील यांना जखडून ठेवण्याचं काम स्वप्नील पावळीच्या माध्यमातून केलं. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कोण कोणावरती भारी ठरेल इथे टायमिंग नाहीये. कॉलिंग थोडंसं खराब. क्षेत्ररक्षक संदेश बॉलच्या खाली, त्याने चांगला बॉल अडवला. त्यानंतर पाहायला गेलं तर दोघांमध्ये कॉलिंग चांगलं नव्हतं. त्यानंतर पाहायला गेलं तर डॉट बॉलची सांगता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅटची कड, पुन्हा एकदा पाहायला गेलं तर बॅटची इनर एज
गोशांकी चित्र सातत्याने पाहिलं गेलं तर आज बॅट आणि बॉलचा संपर्क रोहित पाटील यांचा दुसऱ्या मॅचमध्ये पाहायला मिळत नाही. प्रयत्न करत आहेत सातत्याने संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. म्हणून म्हटलं जातं संघर्ष करत राहा, साम्राज्य एक दिवसामध्ये तयार होत नाही. इथे पाहिलं गेलं तर रोहित पाटील नाव मोठं आहे, सातत्याने काम सुद्धा मोठं पाहायला मिळतं. पण या मॅचमध्ये थोडीशी बॅट पाहिलं गेलं तर बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही सातत्याने. इथे बाहेर निघणारा बॉल कटर पद्धतीची गोलंदाजी स्वप्नील पवळेच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. एक षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 धाबा फलकावरती पाहायला मिळाल्यात. स्वप्नील पवळेनं काय गोलंदाजी केली आहे, अगदी व्याख्यानाजोगी गोलंदाजी केली आहे. 3 धाबा फलकावरती आहेत. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि रोहित पाटील सारख्या खेळाडूला जखडून ठेवण्याचं काम स्वप्नील पवळेच्या माध्यमातून केलं. म्हणून म्हणलं जातं नाव असं करा की नाव ऐकताच काम झालं पाहिजे, काम असं करा काम पाहताच नाव झालं पाहिजे. इथे दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर सातत्याने हे खेळाडू आपल्या नावाची चर्चा अनेक खेळाडूवरती सोडत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. या दोन्ही खेळाडूकडे जर पाहिलं गेलं तर या दोन्ही खेळाडूंकडे पाहून अनेक युवा खेळाडू प्रभावित झालेत. या दोन्ही खेळाडू मिळेल फुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची टॉपेज नो स्लॉट्स मध्ये बॉल आढळतो. एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे 4 धावा. आतापर्यंत फलंदाज पाहिलं गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. यानंतर होणारी मॅच जिंती वर्सेस बामणवाडी, दोन्ही संघ तयार राहायचा आहे. चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेला, लॉंग ऑनला बॉल वेगाने धावतोय. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आला. इट्स 4 रन्स. अप्रतिम चौकार पाहायला मिळाला. रोहित पाटीलच्या बॅटमधून जास्त वेळ या खेळाडूला तुम्ही शांत ठेवू शकत नाही, कारण या खेळाडूचा विचार केला तर क्षमता आहे, कॅलिबर आहे, नावाचा दबदबा या खेळाडूने आपल्या विभागामध्ये राखलाय. चांगली गोलंदाजी अमोलच्या माध्यमातून केली गेली आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय. भरपूर बॉल उंच गेला. युवा खेळाडू बॉलच्या खाली पोहोचतोय का नाही. ओ हो 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 मित्रांनो, खेळत असताना इथे पहा अगदी पाहायला गेलं तर एक खेळाडू स्लिप झाला, दुसरा खेळाडू लगेच बॅकअपसाठी गेला, तोही खेळाडू स्लिप झाला. अगदी आजच्या दिवसामध्ये वेगवेगळ्या स्लाइड सुद्धा आपल्याला जरूर पाहायला मिळतील. ओम साई MTC लाईव्ह टीम आहे ना, हे क्षण सोडणार नाहीये. हे क्षण नक्कीच टिपले जातील, कारण जेव्हा जेव्हा रबल बॉल क्रिकेटचा हंगाम येतो ना, तेव्हा तेव्हा अशा स्लाइड्सच्या व्हिडिओज इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्हायरल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे पाहायला गेलं तर वाईट +1 टोटल 2 धाबा फलकावरती ॲड होताना पाहायला मिळतील. धावसंख्या झाली ती म्हणजेच 12 धावा. हेलिकॉप्टर खोदून काढण्याचा प्रयत्न होता. चांगल्या चेंडूला सन्मान दिला. त्यानंतर थोडंसं फंबलला जो पाहायला मिळाले त्यांनी एकच धाव मिळताना पाहायला मिळेल. रोखलं रोहितने. खरं तर इथे यॉर्करच्या बॉलवरती चांगला फटका घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरती स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेनं 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. एक बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. 13 धाबा फलकावरती आहेत. किरणच्या बॅटिंगचा विचार केला तर त्याने 2 बॉल फेस केलेत. एक धावसंख्येवर तो खेळाडू बॅटिंग करतोय. इथे पाहायला गेलं तर एकच धाव मिळेल. संदेशनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. अभेद भिंत तिथे म्हणावं लागेल टीम येळगाव टीमच्या माध्यमातून. आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टोटल धावा झालेला आहे त्या म्हणजेच 13 धावा. 6.5च्या गतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला जरूर पाहायला मिळाले. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळाले. ज्या ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये स्वप्नील पवळेच्या गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळाले, त्याच ट्रॅकवरची, त्याच धाटणीची, त्याच ताकदीची गोलंदाजी अमोलच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली. पहिल्या मॅचमध्ये पाहिलं खरं तर गोलंदाजीसाठी आपण वेगळा गोलंदाज पाहिला. या मॅचमध्ये समोर एक बलाढ्य खेळाडू माहिती असताना एक अनुभवाची शिदोरी ज्या खेळाडूकडे आहे असा अमोल गोलंदाजीसाठी आणला गेला. आणि आता जर पाहायला गेलं तर नितीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. लेग कटर पद्धतीच्या गोलंदाजीसाठी या खेळाडूला ओळखलं जातं. तेच खेळाडू नितीन गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण धाबांचा विचार केला तर धावसंख्या खूप कमी. 13 धाबा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 बॉल रोहित स्ट्रायकर रेडला पाहायला मिळेल. 6 बॉलमध्ये 20-22 धाबा आल्या तर एक चांगली मॅच प्रेक्षकांसाठी पाहायला मिळेल. खरा बॉल, व्हाईट बॉलचा कॉल पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतो.
एका धावेने धावफलक पुढे. अकूट टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. पूल करण्याचा प्रयत्न झाला. मिस टाइम स्ट्रोक आहे. पाहावं लागेल अंतर मिळालंय का. आणि इथे जर पाहिलं गेलं तर अंतर सुद्धा मिळालं. बॉल गेला डीप लॉंग ऑफच्या दिशेला 6 धाव्यांसाठी रोहित पाटीलच्या बॅट मधून आला हा षटकार. अप्रतिम स्ट्रोक. पाहायला गेलं तर थोडासा बाहेर टाकलेला बॉल, त्याच्यावरती फटका सुंदर पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी षटकार पाहायला मिळतो. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती सुद्धा अप्रतिम षटकार पाहायला मिळतोय. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 26 रन्स. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. अगदी थोडासा खाली राहिलेला बॉल, त्याच्यावरती रोहित पाटीलने वापरलेली ताकद आणि ताकदीच्या जीवावरती हा बॉल लॉंग ऑफच्या दिशेला 6 धाव्यांसाठी षटकार पाहायला मिळतोय. रबर बॉल अगदी बॅटच्या मिडल जरी नाही लागला, बॅटला थोडीशी ताकद जर वापरली गेली तर अगदी बॉल ट्रॅव्हल होतो सीमारेषेच्या बाहेर. आणि तेच या मैदानावरती पाहायला मिळालंय रोहित पाटीलच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. समोर आले, पादल आदित्य दाखवलं, बॉलला फेकून दिलं. आउट ऑफ दी पार्क. इन दी आर्क. आउट ऑफ दी पार्क आलाय रोहित पाटीलच्या बॅट मधून. आणखीन एक दर्जेदार उत्तुंग आसमानी षटकार. बॅक टू बॅक 3 षटकार. आज नक्कीच साई पोटोलिक, साई काटेकर यांच्या माध्यमातून सुद्धा रील व्हायरल होताना नक्कीच या 3 बॉल 3 षटकारांच्या पाहायला मिळतील का. असे 3 षटकार रोहित पाटील यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालेत. कमी गतीने टाकलेला बॉल लवकर पीक केलं. याही बॉलला फेकून दिलं. कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी आला रोहित पाटीलच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 4था षटकार. काय बॅटिंग केली. पहिला बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. दुसरा बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॅक टू बॅक दुसरा षटकार. तिसरा बॉल जर पाहिला तर डीप मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट षटकार. आणि त्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या डोक्यावरून बॅक टू बॅक हा 4था षटकार पाहायला मिळतो. व्हॉट अ बॅटिंग. 4 बॉल 4 षटकार पाहायला मिळालेत. धावसंख्या झाली 38. बॉलचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 4 बॉल 4 षटकार. यॉर्कर बॉल होता, त्याच्यावरती चांगला सन्मान दिला. स्ट्रेट ड्राइव्ह. अगदी बॉल ट्रॅव्हल होतोय अलॉंग द कार्पेटच्या दिशेनं. क्रिकेट मधील सर्वाधिक सुरक्षित जागा, त्या जागी हा बॉल निघून गेला. अगदी अलॉंग द कार्पेटच्या साह्यानं जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर येतो रोहित पाटीलच्या बॅट मधून हा आणखीन एक दर्जेदार चौकार. म्हणून म्हटलं जातं एक बॉल खराब खेळला, एक मॅच खराब खेळा म्हणून खेळाडू संपत नाही. पुन्हा एकदा पहा ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न. बॅटचा स्विंग पहा या खेळाडूचा. अगदी पाहायला गेलं ना तर कराड क्रिकेट असोसिएशन मधील बॅट स्विंगच्या बाबतीत जर विचार केला तर कोणत्या 2 खेळाडूची बॅट स्विंग अगदी अप्रतिम आहे. त्यामध्ये एक नाव रोहित पाटील, दुसरं नाव म्हणजेच सुजित शेवाळे. या दोन्ही खेळाडूंच्या बॅट स्विंगचा जर विचार केला ना, तलवारीची पाती ज्या वेगाने फिरती ना त्या वेगाने या दोघांची बॅट सातत्याने फिरत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टोटल धाबा झालेल्या आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43. जिंकण्यासाठी 44 धाबांची गरज. आणि यानंतर नाणेफेकीसाठी आपण विनंती करतोय जिंती विरुद्ध बामणवाडी या 2 संघांच्या कॅप्टन्सला आपण विनंती करतोय टॉस बॉक्स मध्ये या. आपण लगेच टॉस करणार आहोत. चला क्षेत्ररक्षण लगेच लावा प्लीज. बुरबुशी 11 संघ.
चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं प्लीज, विनंती आहे. बुरबुशी 11 संघ क्षेत्ररक्षण लगेच लावा, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण वेळेचं खूप बंधन आहे. आज दिवसामध्ये आपल्याला पाहायला गेलं तर जवळपास पहिल्या फेरीच्या 10 मॅचेस, त्यानंतर दुसऱ्या फेरीच्या 5, तिसऱ्या फेरीच्या 2 आणि त्यानंतर मेगा फायनल 1. 16-17 मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायच्या आहेत. नेहमीच आपण पाहत आलो 3 षटकांचं क्रिकेट खेळण्याचा मानस कराड तालुका क्रीडा संघ आपल्याला पाहायला मिळाला. बामणवाडी संघाचे कॅप्टन्स नाही आहेत, जिंती संघाचे कॅप्टन्स कपिल आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत. बाहुबली इंद्रजित पाटील सुद्धा नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर जर पाहायला गेलं तर बामणवाडी संघाच्या माध्यमातून दत्ता पवार असेल, असे अनेक खेळाडू इन ऍक्शन मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतील. विवेक हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. बामणवाडी संघाचे कॅप्टन्स आपलंही मनापासून स्वागत. चला मॅच सुरू करूयात आपण लगेच, प्लीज विनंती ऑफिशियल पंच, मॅच लगेच सुरू करूयात. जास्त वेळ आपण यूज करणार नाही. इथे टॉस केला जातोय, कॉल आपण पाहतोय हेडचा कॉल आहे आणि टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच बामणवाडी संघाने. निर्णय आपण थोड्याच वेळामध्ये लगेच कळवा प्लीज. चला मॅच सुरू करूया. टॉस झालेला आहे, पुढील मॅचचा बामणवाडी संघाने टॉस जिंकला. थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत निर्णय कळवला जाईल. एका बाजूला जिंती संघ, दुसऱ्या बाजूला बामणवाडी संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. मॅचला होतीये सुरुवात. प्रशांत गोडसे स्ट्रायकर एंडला 43 धाबा आहेत, 44 धाबांचा पाठलाग करायचा. पहिला बॉल सेकंड इनिंग मध्ये महादेव पाटील पहिला बॉल. हो 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 हो, काय बॉल आहे, परफेक्ट यॉर्कर, काय गोलंदाजी केली. टाळ्या लगेच पहा, प्रेक्षकांना माहिती आहे टाळ्या कुठे वाजवायच्या. लगेच टाळ्यांचा कड 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 कडाट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिला बॉल अप्रतिम, ईट का जवाब पत्थर से देतील का प्रशांत गोडसे. पहिला बॉल अप्रतिम. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा बॉल. क्षेत्ररक्षक आहे शुभम बॉलच्या पाठीमागे, बॉल अडवलाय शुभमच्या माध्यमातून. पाहावं लागेल बॉल अडवलाय की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. येस, इथे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. 4 धाब्यांसाठी आलाय चौकार. 4 धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे आपण पाहू शकता कराड तालुका क्रीडा संघाचा स्वाभिमान अभिमान पंचम हिंद केसरी बकासूर राजू कंक यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. फुल टॉस बॉल, अगदी पाहायला गेलं तर फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न होता. पंच निर्णय कळवतात. यस, इथे नो प्लस सॉरी वाईट +1 2 धाबा धावफलकावरती आडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आठ धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 6 धाबा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा हो 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 हो, घुटना टेक और सिक्सर देख, शॉट ऑफ द टूर्नामेंट, ऑटो शॉट. काय लवकर पीक केलंय पहा या खेळाडूने. अगदी पाहायला लागलं तर नजर जर या खेळाडूची पाहिली ना, बॉलवरची प्रेझेन्स ऑफ माइंड जर पाहिलं ना, प्रतिम आहे. अगदी थोडासा गुडलेन स्पॉटवरचा बॉल लवकर पिक केला आणि त्यानंतर बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी षटकारांसाठी. आपण पाहू शकाल गारेवाडी संघाचा अजून एक अष्टपैलू खेळाडू तेजस घारे आपलंही शुभागमन होत असताना पाहायला मिळतंय. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. नेहमीच आपण A1 जोडी म्हणून आपण पाहत आलो, दोस्त म्हणून आपण नेहमीच पाहतोय. जिवलग दोस्त कसे असावेत, मूर्तिमंत उदाहरण आपण व्यासपीठावरती पाहतोय. तेजस आणि राजू कंक ही जोडी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. टोटल धावा पाहतोय 12 धावा धावफलकावरती आहेत. थोडासा बदल जरूर केला. रोहित पाटील यष्टांच्या पाठीमागे आता जरूर पाहायला मिळालेत. वैभव धवंगे साहेब आपण डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय. जो डीप मिड विकेटचा खेळाडू किरण होता तो आता काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळेल. यष्टांच्या पाठीमागे सूत्र रोहित. बॅटिंग प्रशांत गोडसे मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतो. संघाला गरजेचं काय आहे हे प्रशांत गोडसे ओळखण्यामध्ये पटाईत आहे आणि त्यामुळे आज प्रशांत गोडसे त्याच पद्धतीची बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 13 धावा धावफलकावरती आहेत. इथे पाहायला गेलं तर बॉलचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामधील जिंकण्यासाठी 44 धावांचा पाठलाग करायचा. पाठलाग करत असताना 13 धावसंख्या बनवली गेली आहे 4 बॉलमध्ये. अजूनही महत्वपूर्ण 2 बॉल.
पहिल्या षटकामधील प्रशांत गोडसे पुन्हा एकदा सज्ज बॅटिंग मध्ये. हो 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 हो, काय बॉल टाकलाय, काय फटका आहे पहा. प्रशांत गोडसे काय बॅटिंग करतो या खेळाडू. अगदी पाहायला गेलं तर अप्रतिम बॅटिंग. अगदी ज्या चेंडूला सन्मान द्यायचा त्या चेंडूला चांगला सन्मान देत असताना पाहायला मिळालं. ज्या चेंडूला खरपूस समाचार घ्यायचा त्या चेंडूचा खरपूस समाचार घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत गोडसे अप्रतिम बॅटिंग करतोय. 14 धाबा फलकावरती पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल पुन्हा एकदा पहा. सबमरीन डिलिव्हरी, थोडासा खाली राहिलेला बॉल, अगदी क्लोज डिरेक्शन पाहायला मिळालाय. रोहित पाटील यांच्या माध्यमातून षटक समाप्तीचा इशारा ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. तर जिंकण्यासाठी आता समीकरणाचा विचार केला तर 12 बॉल 30 धावांची गरज. 15च्या गतीने धावसंख्या बनवायची. रबर बॉल क्रिकेटमध्ये हे आव्हान जास्त मोठं नाही आहे असं कित्येकांना वाटत असेल तर आता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये त्या धाटणीचा खेळ करावा लागेल. गोलंदाजावर अक्षरशः चौकार आणि षटकारांची भाषा बोलावी लागेल. इथे पाहायला गेलं तर प्रयत्न 14 धाबा झालेल्या आहेत. 30 धाबांची अजूनही गरज. 12 बॉल मध्ये गोलंदाजी मार्कवरती पहिल्या मॅच मध्ये ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली असा विकी गोलंदाजी मार्कवरती युवा तेज तर्रार गोलंदाज विकी आपल्याला पाहायला मिळेल. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी करण्यासाठी या खेळाडूला ओळखलं जातं. पहिलाच बॉल विकी टू प्रशांत. हो 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 हो, यस, विकेट सेलिब्रेशन पाहू शकता. विकेटचं महत्व माहिती होतं रोहित पाटील यांना. प्रशांत गोडसे खरं तर विजय आणि पराभवाच्या मध्ये उभा असणारा एकमेव खेळाडू खरं तर येळगाव टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत होता. तो खेळाडू ते बाद झाला आणि बाद झाल्यानंतरचं सेलिब्रेशन बुरबुशी 11 संघाचं. चेहऱ्यावरची स्माइल पहा, चेहऱ्यावरचे स्मित हास्य पहा. ही विकेट गेल्यानंतर रोहित पाटील यांच्या चेहऱ्यावरची जी स्माइल आहे ती अगदी विजयाचा आशा पल्लवित करणारी स्माइल आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळाली. कारण महत्वपूर्ण विकेट प्रशांत गोडसेची विकीने पहिल्याच बॉलवरती मिळवून दिली आहे. आता नवीन बॅटर लेफ्ट हँडेड आणखीन एक अष्टपैलू खेळाडूच्या यादीमधील मोठं नाव स्वप्नील पवडे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळेल. गोलंदाजी असो अथवा फलंदाजी या खेळाडूचा नेहमीच दबदबा राहिलाय. बामणवाडी संघाने टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलं जिंती संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी. दुसरा बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल विकीच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती अप्रतिम विकेट, त्यानंतर दुसरा बॉल डॉट. पुन्हा एकदा पहा बॅटची लिडिंग एज. लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये एकच धाव मिळेल. घोषांकित क्षेत्र आणि कुशंकित क्षेत्रामध्ये एक धाव मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. टोटल धावा धावफलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजेच 15. पहिलं षटक 14 धावा. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर एक डॉट, त्यानंतर सिंगल. टोटल 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत. विकी खरं तर कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी करण्यासाठी या खेळाडूला अलीकडच्या काळामध्ये कराड क्रिकेट असोसिएशनमध्ये ओळखलं जातं आणि तीच गोलंदाजी या मॅच मध्ये दाखवली विकीने. थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल हाताला गेलाय. पंचांनी इशारा कळवला व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 इथे वापरला गेलाय पंचांच्या माध्यमातून आणि एक धाव मिळते अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा पंच दंडित करतायत. आउटसाइड द ऑफ स्टंप, बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल हाताला गेलेत विकीच्या माध्यमातून. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळाली. आंबवडे संघ सुद्धा या स्पर्धेसाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आंबवडे संघाचा मला वाटतं या रबर बॉल अंगामध्येच कराड क्रिकेट असोसिएशनमध्ये पहिल्यांदा आपण स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहिलं होतं आणि त्यामध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पहिल्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं. कारण चांगला स्ट्रोक, लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल का? येस, गॅप आहे, मोठा नाही धाबांचा तोटा. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी आलाय चौकार. कारण सर्रास खेळाडू जर विचार केला आंबवडे संघाचे पुणेवरून ट्रॅव्हल करतात, गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आज तो संघ सुद्धा या स्पर्धेसाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीच्या मॅच क्रमांक 4 मध्ये इन ऍक्शन मध्ये तो संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. टोटल धाबा 21. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 21 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा कॉल. सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, काही गोष्टी लपवून ठेवायच्या असतात.
22 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पहा अकूट टप्प्याचा बॉल सबमरीन डिलिव्हरी अगदी पाहायला गेलं तर परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. टोटल धाबा झालेला आहेत 22. जिंकण्यासाठी आता विचार केला तर 6 बॉल 22 धाबांची गरज. सहा बॉल 22 धाबांची गरज जिंकण्यासाठी. इथे पाहायला गेलं तर येळगाव टीमला थोडीशी धावसंख्या जास्तीचे जरूर पाहायला मिळते. 1-2 षटकार जर पहिल्या 2 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो. कारण 6 बॉल 22 धाबांची गरज. चांगला स्ट्रोक. इथे पाहायला लागलं तर घोषंकी चित्र आहे का पाहावं लागेल. येस, घोषंकी चित्र 1च धाव मिळेल. चांगला फटका होता पण अगदी पाहायला गेलं तर घोषंकी चित्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. एका धावेने धावफलक पुढे 23 धाबांवरती. 5 बॉल 21 धाबांची गरज. महत्वपूर्ण मॅच आहे दुसऱ्या फेरीमध्ये. या मॅच मध्ये जिंकणारा संघ अगदी तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल, जवळपास क्वार्टर फायनल साठी पात्र होईल. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर दुसऱ्या फेरीच्या ब गटातील मॅचेसला सुरुवात होईल. जिंती वर्सेस बामणवाडी या 2 संघांच्या दरम्यान पहिली मॅच आपल्याला दुसऱ्या फेरीतील पाहायला बी गटातील पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पहा कमी गतीने टाकलेला बॉल. इथे डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. तेवीस धाबा. चांगला स्ट्रोक. डिस्टन्स पाहावं लागेल, मिळाले का नाही. विकी बॉलच्या खाली अप्रतिम कॅच पकडला आणि फलंदाजाचा खेळ समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजेच 23 धाबा. जिंकण्यासाठी अजून 21 धाबांची गरज टीम येळगाव या टीमला. जिंती वर्सेस बामणवाडी या संघाच्या दरम्यान पुढील मॅच. बामणवाडी संघ आपण तयार आहे. मॅच समाप्तीनंतर लगेच लाईनअप करायचं, आतमध्ये जायचं. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. आता मॅच मध्ये निकालाची फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी असं म्हणावं लागेल. बुरबुशी संघ पुढल्या फेरीमध्ये प्रवेश करतोय असे चित्र मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात. येळगाव संघ प्रशांत गोडसे बाद झाल्यानंतर बॅकफूटवरती ढकलला गेला आणि बॅकफूटवरती गेल्यानंतर संघाला कमबॅक करता आलेलं नाहीये. खांद्यावरती जबाबदारी कोणत्या खेळाडूने घेतलेली नाही, त्यामुळे या स्पर्धेच्या दरम्यान दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागतो की काय अशी चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आणि यस बुरबुशी 11 संघ अभिनंदन. हार्डलक टीम येळगाव. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळाला. आपल्याला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हार्डलक, बॅड लक, बेस्ट ऑफ द लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. बुरबुशी 11 संघ कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर क्वालिफाय फॉर द नेक्स्ट राऊंड. विनंती चला बामणवाडी संघ क्षेत्ररक्षण लगेच लाभा. जिंती संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. चला आपण पुढील मॅचला लगेच सुरुवात करतो. बामणवाडी संघ क्षेत्ररक्षण लाभा.